अमित साटम यांचं अबू आझमींना निमंत्रण। अबू आझमींनी वंदे मातरमच्या समूह गान कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। त्यानंतर अबू आझमींनी अमित साटम यांना पत्र लिहिलं, जसं तुम्ही नमाज पडणार नाही तसं आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही। अबू आझमींची पत्रातून माहिती। पुण्यामधील डोळस कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून दखल। भोंदूबाबा दीपक खडकेसह वेदिका पंढरपूरकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। शंकर महाराज अंगामध्ये येतात असं सांगत डोळस कुटुंबाची 14 कोटींना फसवणूक। कोथरूड पोलीस ठाण्यामधील गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल अंबानींना ईडीची नोटीस। चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। अनिल अंबानींची 14 नोव्हेंबरला दिल्लीमधील कार्यालयामध्ये चौकशी होणार। राज्यामधील वाढत्या बांधकामामुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं मोठं पाऊल। रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रकल्पांसाठीची अटी आणि प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्व आता संपूर्ण राज्यभर लागू होणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून दादर रेल्वे पोलीस वसाहतीचा पाहणी दौरा। वसाहतीमधील नागरिक, पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी घेतल्या जाणून।